शेगाव तसेच परिसर हिरवगार करणारी संघटना म्हणजेच ग्रो ग्रीनचा उद्या 6वा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्त गो ग्रीनची संपूर्ण टीम आज आपल्या युवा क्रांती या स्टुडिओमध्ये हजर आहे। आपल्यासोबत त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत। आपण त्यांच्याकडनं आणि त्यातल्या प्रत्येक सदस्याकडनं जाणून घेणार आहोत की हा त्यांचा 6 वर्षाचा प्रवास कशा पद्धतीने राहिलेला आहे। सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे युवा क्रांती न्यूजमध्ये। गो ग्रीन संघटना याची प्रेरणा कशी आली हे तर मला पहिले सांगा। कसं आहे सर की आपण जेव्हापासून व्हॉट्सअप मोबाईल वापरत आहोत तेव्हापासून बऱ्याच वर्षापासून हे सुरू होतं की प्रत्येक उन्हाळ्यामध्ये एक मेसेज सतत फिरत होता की यावर्षी तुम्ही उन्हाळ्यात गाडी लावायसाठी जागा पाहिली तर पुढच्या वर्षी येत्या पावसाळ्यात झाडं लावायसाठी जागा पहा। आता 2-3 वर्ष मी हा मेसेज वाचला सतत आणि एक वर्षी मी असा विचार केला की हा मेसेज सतत येऊन राहिला म्हणजे फिरून राहिला व्हॉट्सअपवर, परंतु याच्यावर विचार कोण करेल, याला लावेल कोण। मग मी असंच एक फेसबुकवर पोस्ट टाकली माझ्याकडून की ज्या पर्यावरण प्रेमींना असं वाटत असेल की आपण काहीतरी पर्यावरणासाठी केलं पाहिजे, हा मेसेज फक्त फॉरवर्ड न करता एक कल्पना सुचली की फेसबुकवर सर्व मित्रांना मी आवाहन केलं। त्याच्यामध्ये बरेचसे मित्र त्यावेळेस जॉईन झाले। मग आम्ही एक गो ग्रीन फाउंडेशन नावाची संघटना स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून हे सर्व काम चालू आहे आणि मला आनंद आहे की शेगाव वासियांच्या सहकार्याने आणि सर्व टीमच्या सहकार्याने हे काम एकदम चांगलं चालू आहे। गो ग्रीनचं पालन पोषण करणारे सुद्धा सदस्य आपल्या सोबत आहेत। सर, गो ग्रीनमध्ये कसे जोडलात आणि हे कसं सुरू झाला हा सगळा प्रवास? मी थोडासा या संस्थेमध्ये उशिरा जॉईन झालो, पण जेव्हा या संस्थेचं काम बघितलं आणि तसंही मी माझ्या सेवेमध्ये असताना पर्यावरणाबद्दल खूप काम केलं आहे। जवळपास 25,000 झाडं लावली आणि महाराष्ट्र शासनाने मला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारही दिलेला आहे। आणि मग मी या संस्थेमध्ये संस्थेचं काम पाहून जुळलो आणि मग खरंच खूप असं जाणवलं की हे आपलं आद्य कर्तव्य आहे। आणि मी तर सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की वसुंधरा ही आपली जननी आहे आणि आज वसुंधरा जननीचीच प्रकृती बिघडलेली आहे। त्याच्यामध्ये जलप्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, जमीन प्रदूषण आहे आणि आता प्लॅस्टिकचा महाराक्षस याच्यामध्ये आलेला आहे। आणि या सर्व पर्यावरण संवर्धनाच्या कार्यामध्ये आपण जर झोकून दिलं तर पुढचा काळ आपल्यासाठी चांगला आहे, नाहीतर येणाऱ्या पिढीसाठी चांगला काळ नाही आहे। म्हणून सर्व नागरिकांनी या पर्यावरण संवर्धनामध्ये काम केलं पाहिजे। या उद्देशानं गेल्या 6 वर्षापासून गो ग्रीन फाउंडेशन संस्था पर्यावरण संवर्धनाचं काम करते आहे। त्यामध्ये अनेक मानवनिर्मित वनं निर्माण केल्या गेलेली आहेत। त्याच्यामध्ये श्रमवन आहे, ऑक्सिजन पार्क आहे, ब्रह्मांड वन आहे, स्मृती वन आहे, ओंकार वन आहे आणि मोक्ष वन आहे। अशा अनेक मानवनिर्मित वनामधून शेगाव आणि शेगाव परिसरामध्ये गो ग्रीन फाउंडेशन संस्थेनं पर्यावरण संवर्धनाचं काम केलं आहे। तसंच शालेय विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती व्हावी, वृक्षारोपण वृक्ष संवर्धनाचं बीजारोपण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये व्हावं, या दृष्टिकोनातून गो ग्रीन फाउंडेशननं शालेय विद्यार्थ्यांमध्ये जाऊन प्रबोधनात्मक जाणीव जागृती केलेली आहे की जेणेकरून येणारी पिढीसुद्धा पर्यावरण संवर्धन करेल। आणि येणाऱ्या पिढीसाठी पर्यावरण संवर्धन हा विषय महत्त्वाचा असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही जाणीव होणं आवश्यक आहे। तर आमचं हे कार्य पाहून, गो ग्रीन फाउंडेशनचं कार्य पाहून शेगाव नगरीमधले अनेक संस्था असतील, मोठ्या प्रतिष्ठित व्यक्ती असतील, त्यासुद्धा आम्हाला सहकार्य करतात आणि या सहकार्याच्या माध्यमातून हे कार्य आमचं सुरू आहे। आणि आपल्याला कल्पना आहे की संतांनीसुद्धा खूप वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, आणि संत तुकारामांचा हा वारसा घेऊन आमची गो ग्रीन फाउंडेशन संस्था ही कार्य करत आहे आणि कार्य करत राहील। धन्यवाद। वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण हा विषय खरंच गरजेचा आहे, पण तो लोकांना कळत नाही। तर सोप्या भाषेमध्ये काय सांगाल? हा विषय खूप महत्त्वाचा आहे, पण त्याच्यासाठी मगाशी मी जे बोललो की ही आपली जननी आहे, आई आहे वसुंधरा। पर्यावरण टिकलं तर आपण टिकू, हे जर आपल्याला जाणीव झाली तरच या दृष्टिकोनातून जनता काम करेल। कारण आज कोणाला हे पटत नाही। शेतकरीसुद्धा आपल्या बांधावरची झाडं तोडायला लागली, घरासमोरचं झाडसुद्धा लोकांना नको आहे। पण जेव्हा याची जाणीव होईल की हे झाड टिकलं तर आपण टिकू, पर्यावरण टिकलं तर आपली पुढची संस्कृती टिकेल, पुढची पिढी टिकेल। म्हणून सर्वसामान्य नागरिकांनी हा विषय लक्षात घ्यावा की पर्यावरण आहे तर आपण आहोत, पर्यावरण नाही तर आपण नाही। जसं जल आहे तो कल आहे आणि शुद्ध वायू आहे तर आपण आहे, प्राणवायू आहे तर आपण आहे। आणि म्हणून या उद्देशानं जर आपण सांगितलं तर जनता निश्चितच या दृष्टीनं प्रयत्न करेल। सध्या जाणीव जागृती सुरू आहे, पण त्याचं प्रमाण फार कमी आहे, तर ते प्रमाण वाढवण्यासाठी आमची संस्था ही प्रकर्षानं कार्य करत आहे। गो ग्रीन जी संघटना आहे त्याचे तुम्ही सदस्य आहात,
तर मग हे जे गोग्रीनचं बीज आहे, जे झाड आहे, जे आज वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर होत आहे, तर मग हे झाड जगवण्यामध्ये तुम्हाला काय काय कठीणता आली? सर मी पहिले तर आपलं धन्यवाद. मी या कार्यामध्ये खूप लेट जुडलो आहे, कारण मी बाहेरगावला राहतो आणि इथं आल्यानंतर माझी पहिले अध्यक्षांची भेट झाली. कारण काय त्यांचं ते काम पाहिलंच, तिथं घराच्या मागे त्यांचे जे बगीचा वगैरे लावलेलं, झाडं वगैरे लावलेले आहेत, ते पाहिल्यानंतर त्यांना विचारलं की भाऊ ही संस्था हे काय आहे? त्यामुळे भाऊ अशी माझी संस्था आहे. त्यानंतर मी जुडलो त्यांच्यासोबत आणि त्याच्यामध्ये खूप म्हणजे असं आहे की चांगलं काम केलं जातं याच्यामध्ये. गोग्रीनच्या माध्यमातून वॉटर हार्वेस्टिंगचं काम सुद्धा केलं गेलेलं आहे बऱ्याच ठिकाणी, तर त्याबद्दल थोडं सांगा. ॲक्च्युली तुम्ही योग्य प्रश्न विचारला. आता मी हे सांगणार होतो की मी या गोग्रीन फाउंडेशनमध्ये जुळलो, तो माझा पहिला दिवस होता. तो म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या बद्दल लोकांमध्ये जागृती करणे. आम्ही सकाळी 6 वाजता 10 ते 12 लोक किंवा कधी 15 लोक प्रत्येकाच्या घरी जाऊन जिथे नवीन बांधकाम चालू आहे तिथे रेन वॉटिंग म्हणजे वॉटर हार्वेस्टिंग कसं महत्त्वाचं आहे हे लोकांना पटवून देत होतो. आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांकडून आम्हाला त्याचा प्रतिसाद पण चांगला भेटला आणि त्यातून आम्हाला पुढे जाण्याची एक संधी मिळाली. आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग हे आमचं पहिली पायरी आहे असं आपण म्हणू शकतो. आपण कसे जोडलात या गोग्रीन संस्थेशी? ॲक्च्युअली मी आधी भुसावळला होतो आणि तिथं जळगाव खानदेशला पर्यावरण मध्ये काम करणारी एक ऑलरेडी संस्था होती आणि त्या संस्थेमध्ये मी ऑलरेडी जुळलेला होतो. परंतु मी आफ्टर माय रिटायरमेंट मी इथं शेगावला शिफ्ट झालो आणि मी शोधत होतो की पर्यावरणमध्ये काम करण्यासाठी की आपल्याला इथं कुठली संस्था किंवा एखादा ग्रुप मिळतो का. तर माझ्या एरियामध्ये श्रीरामनगरमध्ये त्यावेळेस वृक्षारोपण चालू होतं. तर त्यांना मी सहज विचारलं की हे कोण करते, काय संस्थेविषयी मी माहिती घेतली आणि मला आवडले. मला समजलं की आता इथे पर्यावरण एक संस्था कार्य करत आहे आणि तिथं मी जॉईन झालो आणि आज मला 4 वर्ष झाले तिथं काम करता करता आणि खूप चांगला अनुभव आहे या गोग्रीन फाउंडेशनमध्ये. नमस्कार. गोग्रीनने मानवनिर्मित वनं तयार केली गेली आहेत. सर, ते वनं कशा प्रकारची आहेत आणि त्या वनांना आता अनेक नावंसुद्धा देण्यात आलेली आहेत काही संबंधाच्या घटनांमुळे. सर, त्याच्याबद्दल सांगा. सुरुवातीला जे वन निर्मिती केली गेली होती गोग्रीनमार्फत ते होतं श्रमवन. कारण श्रम केल्याशिवाय आपल्याला फळ मिळत नाही, म्हणून त्या वनाचं नाव आपण श्रमवन ठेवलेलं आहे. त्यानंतर एक ब्रह्मांड वन आहे. ब्रह्मांड म्हणजे संपूर्ण जग आणि जगाचं नाव त्या वनाला द्यायचं म्हणून ते ब्रह्मांड वन. त्यानंतर आपल्या कोरोनाच्या काळात बरेचसे प्रतिष्ठित व्यक्ती ह्या आपण गमावल्या आहेत, तर त्यांची आठवण म्हणून आपण एक स्मृतिवन स्थापन केलेलं आहे. त्या स्मृतिवनात सर्व देशी झाडं लावलेली आहेत. त्यानंतर एक ओंकार वन आहे. त्या ओंकार वनात जवळपास 600 ते 650 वृक्ष लागवड केलेली आहे. आणि श्रमवन ज्यावेळेस लावण्यात आलं होतं त्या श्रमवनाची जी वाढ आहे झाडांची, ते झाडांची वाढ पाहून बाकी जे म्हणजे आम्हाला त्यापासून खूप प्रेरणा मिळाली आणि आम्ही त्या प्रेरणेतूनच वेगवेगळ्या वनाची निर्मिती केलेली आहे. आणि आज मला तर खूप अभिमान वाटतो. मी या गोग्रीन संस्थेशी जुळलेलो आहे. या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत ते माझे आधीपासूनचे मित्र आहेत. त्यांचे हे व्हिडिओ, ते फोटो मी फेसबुकवर, व्हॉट्सअपवर पाहत होतो, पण मी त्या संस्थेशी जुळलेलो नव्हतो. एकदा असंच त्यांची माझी भेट झाली. त्यांना मी म्हटलं का हो, तुम्हीच फक्त पर्यावरण किंवा सामाजिक उपक्रम राबवण्याचा ठेका घेतला आहे का, काही आमच्या हिशाला येऊ द्या. ते बोलले तुमचं स्वागतच आहे. कारण माझ्या मनातही पर्यावरणाबद्दल आधीपासूनच आवड होतीच आणि या संस्थेच्या माध्यमातून त्याला खूप चालना मिळाली. त्याच्यामुळे मी गोग्रीनला खूप धन्यवाद देतो. धन्यवाद. रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल मला आणखी थोडं सांगा. कसं आहे सर, आपण नेहमी पाहतो की आपण प्रत्येक ट्रकवर वगैरे लिहिलेलं असते पाणी अडवा पाणी जिरवा, पण ॲक्च्युअल काय आहे ना की आपण कृती काहीच करत नाही. फक्त स्लोगन लिहून किंवा व्हॉट्सअप मेसेज फॉरवर्ड करूनच आपण समाधान मानतो. आपल्याला असं वाटतं की आपण खूप काही पर्यावरणासाठी करत आहोत, पण ॲक्च्युअल जर आपण आज आपलं वारी हनुमानचं जर धरणाचं म्हणजे पाणी जर सोडलं, आपल्या विभागातलं पाणी सोडलं,
तर इतर परिसरात तुम्हाला अशी परिस्थिती दिसेल की तिथे 2-2, 3-3 किलोमीटर लोकांना पाणी आणण्यासाठी म्हणजे पायपीट करावं लागते. आणि जेव्हा आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून ज्यांचे नवीन घरं बनवलेले असतात, बनवणं चालू असतात, त्यांना जाऊन भेटतो किंवा तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग करा, तर ते आम्हाला हेच उत्तर देतात की आमच्या बोरिंगला भरपूर पाणी आहे, आम्ही 3 तासही बोरिंग चालवली तरी आमचं पाणी आटत नाही, आमच्या बोरिंगचं पाणी आटत नाही. पण खरी मेक हे आहे की बा आपण ते पाणी किती दिवस उपसणार आहे. तुम्ही जोपर्यंत बँकेत पैसे डिपॉझिट नाही करसाल तोपर्यंत तुम्हाला विड्रॉल कसा काय मिळेल. तुम्हाला पहिले डिपॉझिट करावं लागेल. हे तर आपल्या पूर्वजांची पुण्यही आहे की त्यांनी शेततळं म्हणा किंवा विहिरी म्हणा ह्या तयार केल्या होत्या. पण आपण आज रोजी त्यामधून काहीच ठेवलेलं नाही. आपण साधे विहिरीसुद्धा गावात ठेवलेल्या नाही, तलाव ठेवलेले नाही आणि मग जमिनीत पाणीच नाही मुरणार तर आपण पाणी काढणार कुठून. तर माझी सर्वांना एक विनंती आहे की कृपया आपण नवीन घर आज लाखो रुपयाचं घर बांधत असाल तर तेथे फक्त 10,000 रुपये खर्च करून एक रेन वॉटर हार्वेस्टिंगचा शोषखड्डा तयार करा, जेणेकरून तुमच्या मुलाला उद्या पाण्याअभावी त्या घराचा विक्री करावी लागणार नाही. त्याला नाही धरणाचं पाणी मिळालं तरी तो स्वतःचं पाणी स्वतः जमिनीतून काढू शकेल. धन्यवाद. सर, एक महत्त्वाचा मुद्दा आहे. एक प्रश्न शेवटचा आहे की गो ग्रीन फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंत किती झाडं लावली आणि किती जगवलीत? मला सांगताना खूप आनंद वाटतो की गेल्या 6 वर्षामध्ये गो ग्रीन फाउंडेशननं जवळपास 15,000 झाडं शेगाव आणि शेगाव परिसरात झाडं लावलेली आहेत. आणि अभिमानाचा असं वाटतो की आमची 99% झाडं जगण्याची आमची याच्यामध्ये हे आहे, रेशिओ आहे आमचा. आणि आम्ही झाडं लावण्यापेक्षा जगवण्यावर जास्त भर देतो. केवळ फोटो सेशन नाही, लेकरांप्रमाणे आमचं प्रत्येक झाड जगलं पाहिजे याची प्रत्येक आमचा सदस्य काळजी घेतो आणि आपापल्या परीनं ते झाड जगवण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत 15,000 झाडामधली 14,000 झाडं जिवंत आहेत हे सांगताना मला फार अभिमान वाटतो. आणि कुठंही आम्हाला वृक्षतोड दिसली त्याबद्दल आम्हाला वाईट वाटते. कुठं वृक्षाची हानी होत असेल, पर्यावरणाची हानी होत असेल तर आमचा सदस्य जो आहे हा सदस्य त्याबद्दल जाणीव जागृती करतो आणि त्याला विरोध करतो. आणि शेवटी आमच्या सर्व पर्यावरण टीमचं गो ग्रीन फाउंडेशनच्या टीमचं एक वाक्य आहे की वृक्ष माझी माता, वृक्ष माझा पिता, बंधू बहीण चुलता वृक्ष माझा, वृक्ष माझा गुरु, वृक्ष कल्पतरू, सुखाचा सागर वृक्ष माझा, सुखाचा सागर वृक्ष माझा. तर ही होती पूर्ण गो ग्रीनची टीम जी आपल्यासोबत आज त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्यात. तर आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. युवा क्रांती न्यूजसाठी रोहित देशमुख, शेगाव.